मंडळी, मी नेहा. आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने वरण कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते. आमची प्रत्येकजण वरण बनवतात. आमची वरण बनवण्याची पद्धत कशी आहे हे मी तुम्हाला दाखवते. मी पाहू शकता, मी अतिशय सुंदररित्या डाळ शिजलेली आहे. डाळ, टोमॅटो, हळद आणि जिरं यामध्ये घातलेलं, हिंग घालायचा थोडा, असं शिजवून घेतलेलं आहे. आता आपण डाळ फोडणीला टाकून त्याचं वरण कसं तयार करायचं हे आपण पाहणार आहोत. 3, 2, 1 गो. तर डाळीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे. आधी कोथिंबीर घातल्यामुळे वरणाला व्यवस्थित मिक्स होते. नंतर वरूनसुद्धा आपण घालणारच आहोत वरणामध्ये. मी आता आपण फोडणी कशी करायची ते पाहूया. थोडंसं आपण फोडणीसाठी तेल घेणार आहोत. थोडंसं तेल घेतलेलं आहे मी, 2 चमचे. तर आपल्याला फोडणी करायची आहे. थोडीशी राई म्हणजे मोहरी, काही लोक राई म्हणतात, आमच्याकडे मोहरी म्हणतात. जिरे, कढीपत्ता, हिंग असेल तर हिंग सुद्धा तुम्ही टाकू शकता. छान असं परतून घ्यायचं आहे. आता ही शिजवलेली डाळ जी आहे ती आता आपण घालणार आहोत. गरज वाटल्यास गॅस थोडा बारीक करून घ्यायचा, म्हणजे फोडणी करपणार नाही जास्त. आता छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आली की आपण त्यात मीठ घालणार आहोत. एक 5 मिनिटात उकळी येऊ द्यायची. उकळी आली की वरून कोथिंबीर घालायची. आधी मीठ टाकायचं, मग कोथिंबीर घालणार आहोत. आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकायचं. गरज वाटल्यास थोडीशी साखर. मीठ आणि साखर घालून झाल्यानंतर आपण छान अशी त्याला उकळी येऊन देणार आहोत. तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदररित्या हे वरण आपलं तयार झालेलं आहे. तर छान अशी उकळी आली की वरून कोथिंबीर घालायची. बारीक चिरून घेतलेली आहे मी कोथिंबीर. ती कोथिंबीर घातली की वरण आपलं तयार झालेलं आहे. जरा उकळी येऊ द्या 5 मिनिटं. तर आपण पाहू शकतो छान अशी उकळी यायला लागलेली आहे. आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. खमंग वास. कोथिंबीर घातली की वरणाचा असा खमंग छान असा वास येतो. अशा रीतीने आपलं हे वरण सुंदर प्रकारे तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता, गूळ टाकू शकता. असं सुंदररित्या हे वरण आपलं तयार झालं. एक पाऊण. आता पाहू शकता तुम्ही छान अशी उकळी आलेली आहे. आपलं हे वरण तयार झालेलं आहे. सुंदर प्रकारे कोथिंबीरीचा इतका खमंग वास येत आहे. सुंदर अशा प्रकारे आपलं वरण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सुंदर सुंदर रेसिपी यापुढे तुम्हाला पाहायला मिळतील. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी.